आपोलिया हिताच वसे जाग्रता, आपोलिया हिताच वसे जाग्रता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होतीचे साध्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, खंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होतीचे साध्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे माझ घड त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होतीचे साध्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्पृदी प्रदेशं, विदिन्द्रादिदेवेस्तया स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जिते ज्ञान विज्ञान संजीव होते, जिते योग विद्येचे सामर्थ्य येते, जिते मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता। मस्तकये पायावरी आवार करी संतांच्या, सेवेलाही सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा। अहो स्वामी तुकिया देवा, यावरी नकरावा। आपोलिया हिता जो असे जाग्रता, आपोलिया हिता जो असे जाग्रता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होतीचे साध्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थयी प्राप्तवी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग। आपला देह जन्माला आलेला प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग, सर्वांच्या परिचयाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल
6 पर्याय द्यायचा. तो म्हणजे असा की आज माझ्या वडिलांच्या जन्मभूमीमध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला. बरं, ज्यांच्यामुळे आला असं असणारे समस्त ग्रामस्थ सर्व मंडळी त्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता कीर्तनाला बरेच जण उपस्थित आहेत. काहींची नावं घेते, काहींची घेत नाही. घेत बसले तर कीर्तन यातच संपून जाईल. सांगायचं काय ते इथंच, तुम्ही इथं मी इथं राहायचे आज ते 12 वाजता. त्यामुळं काहींचंच नाव घेते बरं का. नाही तर म्हणताला आमचं नाव घेतलं नाही कीर्तनाला येऊन असं काही होणार नाही. असं वाटतच नाही की ज्याचं नाव घेतील मन कोण रुसून बसेल का? बसणार का? मागच्या बोलत चला लवकर, वेळ नाही आधीच बोलत चला. इकडचं कोण बसेल का रुसून? नाही ना. मग ज्यांचे नाव मला पाठ आहेत, एकतर मी गावात राहत नाही, गावात आले त्यानिमित्ताने कीर्तन आले, ज्यांचे नावं मला पाठ आहेत त्यांची मी नावं घेते. काहींचं राहिलं असेल तर क्षमा करा बरं का. करताल का नाही? करा जाऊ द्या, आपल्याच गावची आहे थोडी ना, बाहेरून आणली का? आपल्याच गावची, करा क्षमा. मग तसं मला कीर्तनाला साथ करण्यासाठी सर्व गायन सम्राट मंडळी आहेत त्यांचेही आभार मानते मी. लातूरवरनं 2 महाराज आणले गायन करण्यासाठी, त्यांचेही आभार मानते. तसंच मी मागच्याही कीर्तनात सांगितलं होतं की कला लागती बरं का, आवड लागतो आणि छंद लागतो. तसं आमच्या चुलते त्यांना छंद आहे पकवाज वाजवायचा. मगासपासून बघताय जसं माझं कीर्तन सुरू झालं, पंचपदी सुरू होण्याच्या आधीपासूनच माझे चुलते इथे येऊन बसलेले आहेत, त्यांचे आभार मानते. तसंच मला ज्यांनी मार्ग दाखवला, कीर्तन करण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला असे असणारे राहुल महाराज, त्यांचेही मी आभार मानते माझे चुलते. दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई वडील देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांचेही आभार मानते. माझी आत्या देखील कीर्तनासाठी उपस्थित आहे. तसंच माझे मामा संतोष निळकंठ धुमाळ ते देखील कीर्तनासाठी उपस्थित आहे. अजून काही मामा आहेत तेही आहेत, माझ्या आत्याच्या गावातले पण आहेत बरेच जण, आणि माझ्या वडिलांच्या जन्मभूमीमधले पण सर्वच जण आहेत. जास्त उपस्थिती इथलीच आहे, सर्वात जास्त उपस्थिती धानूरमधलीच आहे. त्याच्यामुळं ज्यांची नावं राहिली असेल त्यांनी क्षमा करा आणि कीर्तनाला सुरुवात करते. सर्वप्रथम अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडते पहा. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होतीचे साध्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. तुकोबा दुसऱ्या चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात, आता सात्विक कोणाला म्हणावं पहा, जे भजन करतात, गायन करतात, विठ्ठलाचे नामचिंतन करतात, अशी मुलं जन्माला आली तर त्या कुळाचा उद्धार देखील होतो बरं का. आणि भगवंताला हे आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. मुलं सात्विक आहेत हे कशावरून ठरवायचे तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जी मुलं गीता आणि भागवताचे श्रवण करतात, विठ्ठलाचे नामचिंतन करतात, अशा मुलांचा आनंद भगवान परमात्म्याला देखील होतो. पण यात पुढेही जाऊन माझे तुकोबारे सांगतात, अशा मुलांची सेवा जर मला घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही. तेच शेवटचे चरण. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आजच्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल समाजामध्ये सज्जनांना 4 प्रकारची माणसं पाहायला भेटतात बरं का. किती प्रकारची? बोलत चला, कमी नाही तर आज उपस्थिती जास्त, त्यामुळे बोलत चला. किती प्रकारची माणसं पाहायला भेटतात समाजामध्ये? इकडचाच आवाज येतोय, पुढं काय आहे का नाही? कीर्तनच येत ना. बोलत चला, बोलल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. नाही तर तुम्ही इथं नाही मी इथं बरं का. पहिल्यांदाच सांगते, आता बोलला तर ठीक, तर लास्ट पर्यंत कीर्तन जाईल. नाही तर तुम्ही इथं मी इथं. विठ्ठल समाजात 4 प्रकारची माणसं पाहायला भेटतात पहा. त्यांचा पहिला प्रकार, काही माणसं स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. म्हणजे स्वतःचंही भलं करत नाही आणि हीच लोक दुसऱ्याचंही भलं करू शकत नाही. माऊली ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर, माशी आपणाय आणते गिळवी, पुढील आणते वानते शिनवी, हे कष्टमय आठवी आचरण गा. म्हणजे माशी जर जेवताना पोटात गेली ती देखील मरते, आणि ज्याच्या पोटात गेली ना महाराज त्याला देखील उलट्या होतात. पहा, इथे माशीने स्वतःचंही हित साधलं नाही आणि दुसऱ्याचंही हित होऊ दिलं का तर नाही. अशी माणसं समाजात पाहायला मिळतात. माशी कळते का मावशांना? माशी कळते का? माशी जेवताना ताटाभोवती भुनभुन करत असते. आता इथला कीर्तनात बसलेल्या बऱ्याच बायकांपैकी त्यांचे मालक जेवताना त्या सुद्धा
माशासारखा बुनबुन करत असतात. ना खाल्ल्याला त्या मालकांच्या अंगी ना स्वतःच्या अंगी. विठ्ठल आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगते पहा. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो होतो. त्या गावातले काय करते आम्हाला जेवणासाठी घरी घेऊन जायचा आग्रह करत होते. आता म्हटलं आग्रह केलाय म्हटलं जावंच लागतं. गेलो त्यानंतर त्यांच्या दारात थांबलो महाराज. त्यांनी आमचे पाय पुजायला पाठ टाकलं होतं. त्या पाटावर थांबले. 10 मिनटं थांबले, 15 मिनटं थांबले. मावशी काय दिसे नाही. दिसली तशीच चौकटीत फसली. आता तुम्ही म्हणाल कसं काय फसली? कारण मावशी होती 3.5 क्विंटलची मावशी होती महाराज. मी मावशीला पाहिलं आणि पाटावरनं खाली उडी मारली. तेवढ्याच मी उडी मारायला आणि मावशीला ओढायला एकच झालं. जशी मी उडी मारली तशी मावशी येऊन पाटावर पडली. पाटाचा खाली भुगा झाला. मी असते तर मग काय झालं असतं. पाटाचा खाली भुगा झाला. कशी बशी मावशी उठली, पूजा केली आणि म्हणाल्या ताई तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमचे घर भाग्याचे झाले. म्हणलं बरं मावशी म्हणल्या मी पुढे चालते ताई तुम्ही मागे चला. मी म्हणलं नको मावशी मी पुढे चालते तुम्ही मागे चला. मावशी म्हणल्या का? म्हणलं मावशी तुम्हाला ओढायला माणसं नाही का लागणार? इकडून तिकडून जेवणाच्या ताट्यावर बसलं महाराज. जेवढी मावशी मोठी होती ना तेवढ्या मोठ्या मनाची देखील होती. तिने जेवायला एक प्रकारचं केलं होतं. सांगू का? तोंडाला पाणी सुटून देऊ नका. सांगते पण तोंडाला पाणी सुटू देऊ नका. गुलाबजाम होतं, बालुशाही होती, पाणीपुरी होती, चपाती भाजी होती, पुरी भाजी होती. जे नाही म्हणाल त्या कीर्तनात होते जेवायला आमच्यासाठी बरं का. होता असं बस जेवणाला रंग चढला. पण त्या रंगाचा बेरंग करायला कुठून ती माशी आली आणि माझ्या ताटाभोवती भुनभुन करायला लागली महाराज. एका हाताने माशी मारायची आणि एका हाताने जेवायची. एका हाताने माशी मारायची आणि एका हाताने जेवायची. ही गंमत त्या मावशीने पाहिली आणि मावशी म्हणाल्या ताई तुम्ही जेवा मी माशी मारते. म्हणलं नको मावशी मीच माशी मारते आणि मीच जेवते. ताई म्हणल्या मावशी ताई मला म्हटल्या तुम्हाला सांगते ना एकदा तर तुम्ही जेवा. मीच माशी मारणार आणि मीच जेवा लागणार. मी म्हणलं जरा आता मावशी तापल्यात उगा कशाला काय करायचं तापल्यात म्हणून म्हणलं बरं का. मावशीने लगभग 5 मिनटं केलं, 10 मिनटं केलं. 10 मिनटं केल्यानंतर मावशीचा 32 किलोचा हात दुखू लागला महाराज. मावशी म्हणजे आता हिजे एका टोल्यात काम करते. मावशीने असा नियम धरला की माशी गेली उठून आणि ढोका बसला माझ्या घरावर. 6 महिने दवाखाना होतं ते काय सांगू तुम्हाला. आता पुन्हा 6 महिन्यानंतर त्याच मावशी मला पुन्हा भेटायला आल्या बरं का. म्हणाल ताई चहा पिण्यासाठी घरी चला. मी म्हणलं मावशी तुमचं जेवणच तेवढ्या महागात पडलं तर चहा तरी कुठून पडायचा. पहा इथं माशीने स्वतःचंही हित साधलं नाही, दुसऱ्याचंही हित होऊ दिलं का? तर नाही. अशी समाजात काही प्रकारची माणसं पाहायला भेटतात. विठ्ठल एका गावामध्ये 2 मित्र राहत होते बरं का. म्हणायला मित्र होते पण मनातून पक्के शत्रू होते. त्यांची नियमित चढावड सुरू असायची. एकाने एक बंगला घेतला की दुसरा किती 2 घेणार बोलत चला. एकाने एक गाडी घेतली की दुसरा किती 2 घेणार. एकाने एक बंगला घेतला तर दुसरा किती बोलत चला 2 घेणार. एकाने एक बायको केली की दुसरा किती. असं काही नव्हतं त्यांच्यात. फक्त व्यवहाराची चढावर सुरू असायची बरं का. त्यातल्या एका मित्राला वाटलं की आपण त्याच्यापेक्षाही श्रीमंत व्हायचं. हा गेला आणि भोलेनाथाच्या मंदिरात भजन सुरू केलं. हा दुसरा मित्र 2 दिवसापासून गावात पाहतोय. हा काय दिसेना आपला मित्र म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. हा नेमकंच महादेवाच्या मंदिरासमोर चालला होता. त्याने पाहिलं तर काय माझा मित्र चक्काच भजन करतोय म्हणजे काहीतरी गडबड आहे. तसं आपण पण म्हणतो बरं का कोणाला जाऊ द्या असो कीर्तन चालू आहे. तसं मग तो म्हणाला काहीतरी गडबड दिसती. हा भजन करत होता. त्याला वाटलं की आपल्यापेक्षा ह्याला श्रीमंत व्हायचा. हाही तिथं गेला. एक म्हणायचं जय जय भोले तर एक बोलायचा बम बम भोलेनाथ. एक म्हणायचं जय जय भोलेनाथ तर एक म्हणायचं बम बम भोलेनाथ. इथे देखील दोघांची चढावर सुरू झाली महाराज. माता पार्वतीचे डोकं दुखू लागले आणि माता पार्वती भगवान शंकराला म्हणाल्या असे कसे हो भोलेनाथ तुमचे भक्त. त्यावेळेस भोलेनाथ म्हणाले ह्यांच्या एक वायरी सटकलेल्या आहेत. आता मला सांगा. पार्वती माता म्हणाल्या मग तुम्ही जाता का मी जाऊ. त्यावेळेस भोलेनाथ म्हणाले कुठं. तर पार्वती माता म्हणाले त्या सटकलेल्या वायरी जोडायला तुम्ही जाता का मी जाऊ. भोलेनाथ म्हणले हे तुला काय जमणार नाही पार्वती. मीच जातो आणि त्यांना जे काय पाहिजे ते देऊन येतो. भोलेनाथ पहिल्या भक्ताकडे गेले आणि म्हणाले डोळे उघड पुत्रा मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. लगेच दुसऱ्या त्याच्या मनात म्हणतोय हा कसला लेकरा हात पक्का बकरा धन मिळवण्यासाठी मारतोय चक्रा. आता भगवान शंकरांनी ह्याच्या मनातले ओळखलं. भगवान शंकर म्हणाले मला माहिती आहे तुमच्या दोघांचाही नखरा. भगवान शंकर म्हणाले मला माहिती तुमच्या दोघांचाही नखरा. त्यावेळेस त्या पहिल्या भक्ताला म्हणले तुला काही पाहिजे ते माग पण 3च वरदानात माग आणि लवकर माग मला थोडीशी गडबड आहे. आता पाहत त्यांनी पहिल्या वरदानात एक 25 एकर जमीन मागितली. दुसऱ्या वरदानात
बंगला मागितला आणि तिसऱ्या वरदानात जरा विचार केला बरं का. विचार केला आणि म्हणाला, भोलेनाथ माझा एक हात, पाय, कान, डोळा गडून पडू दे. भोलेनाथ तस तू म्हणाले आणि दुसऱ्या लेकडाकडे निघून गेले महाराज. दुसऱ्या पुत्राकडे गेल्यानंतर दुसऱ्या पुत्राला म्हणाले, डोळे उघड पुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता त्यांनी मग भगवान शंकरांनी विचारलं, तुला जे काही पाहिजे असेल ते माग, पण 3 वरदानात माग, मला थोडीशी काहीतरी गडबड आहे असे म्हणाले भगवान शंकर. तो काय म्हणला, जे माझ्या मित्राला दिले त्याच्या दुप्पट मला द्या. विठ्ठल. आता पहा, पहिल्या वरदानात त्यांनी 25 एकर जमीन मागितली. दुसऱ्याला किती भेटणार बोलत चला. किती? आवाज येऊ द्या. बसलेत ना, किती जण बसलेत? लांबपर्यंत बसलेत. हा बघा, काकूंसाठी टाळ्या वाजवा. एकटीचाच आवाज आहे, बाकीच्या झोपी गेल्यात का बसलेत काही माहिती. विठ्ठल. जागा असलं तर बोलत चला. आता पहा, पहिल्याला 25 एकर जमीन मिळली म्हणल्यावर दुसऱ्याला किती मिळणार? 50 एकर. पहिल्याला एक बंगला भेटला म्हणल्यावर दुसऱ्याला किती? 2 भेटणार. आता पहा, पहिल्याचा एक हात, एक पाय, एक कान आणि एक डोळा गळून पडला तर दुसऱ्याचे किती पडणार? 2. दोन्ही. आशांना कोणी मुलगी देईल का? त्यांच्यातलं जाऊ द्या, तुमच्यातलं कोणी देईल का? कोणी देईल का? हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आठवून पहा, तुमच्यातलं कोणी मुलगी देईल का आशांना? म्हणजे कितीही धन दौलत असू द्या, ते शेवटी बिना लग्नाचे मुंजेच राहणार. बघा, ह्यांनी पहिला इथंही स्वतःचाही स्वार्थ साधला नाही आणि दुसऱ्याचाही स्वार्थ साधला नाही. म्हणजे स्वतःचंही भलं केलं नाही, दुसऱ्याचंही भलं केलं का हो तर नाही. विठ्ठल. आता मी माणसांचा दुसरा प्रकार सांगते पहा. काही माणसं फक्त स्वार्थ पाहतात. स्वतःचं भलं करण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, स्वतःचे वांगे भाजण्यासाठी दुसऱ्यांची झोपडी जळली तरी चालेल महाराज, तरी चालेल बरं का. त्यानंतर मग ते विठ्ठल. काही माणसे फक्त आपल्या स्वतःच्या पात्रावर भात ओढण्याचे काम करतात, पण दुसऱ्याच्या पात्रावर देणारी माणसं आजकाल कमी राहिलीत माणसं. आजकाल दुसऱ्याच्या पात्रावर भात ओढण्यासाठी स्वतःच्या पात्रावर भात ओढतात, पण दुसऱ्याच्या पात्रावर भात देण्यासाठी, आपल्या ताटातला भात देण्यासाठी जगामध्ये कमी माणसं राहिलेली. बघा, एक राजकीय सभा भरली होती. त्या सभेमध्ये हौशी, नावशी, निर्व्यसनी, व्यसनी, टक्कल पडलेली, गोरी, पदर घेतलेली, पदर बिना घेतलेल्या सगळ्याच प्रकारची माणसं उपस्थित होती. पण ते एका माणसाला बिडी ओढण्याची तलब झाली. तो शेजारच्या म्हाताऱ्या बाबाला म्हणतोय, काडीपिटी आहे का? आता ज्याकडे बिडी होती पण काडीपिटी नव्हती. शेजारच्या बाबा म्हणले, आहे की. योगायोग त्यात एकच काडी होती. ह्यांनी काडी ओढायला आणि सभा सुटायला एकच झालं. ह्यांनी काडी ओढली आणि सभा सुटली. विषय असा झाला की सभा सुटल्यामुळे एकमेकांची धक्काबुक्की झाली आणि ज्यांनी काडी दिली त्याच्याच दाढीवर जाऊन ती काडी पडली महाराज. तो म्हणतो, माझी दाढी विजवा. ते बाबा म्हणतात, माझी दाढी विजवा. आणि हा बिडीवाला म्हणतोय, बाबा थांबा थांबा माझी बिडी पिटू द्या. तो म्हणतोय, माझी दाढी विजवा. आणि हा म्हणतोय, थांबा थांबा माझी बिडी पिटू द्या. म्हणजे अशा प्रकारची माणसं समाजात पाहायला भेटतात. ही अशा प्रकारची माणसं समाजासाठी हानिकारक आहेत. विठ्ठल. आता काही माणसं स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात बरं का. काही माणसं स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. म्हणजे स्वतःचंही भलं करतात आणि दुसऱ्याचंही भलं करतात. जसं की गंगा पहा, गंगा या नदीमध्ये स्नान करणाऱ्या लोकांना पवित्र बनवते. तुझ्या काठावरील झाडं झुडपांना जे पाणी देते, पवित्र बनवते आणि समुद्राला जाऊन मिळते. पहा, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंता जाण तया जवळी.
मौलिक ज्ञानोबा दुसरे उदाहरण देतात पहा. सूर्य उगवणं आणि मावळणे हा झाला सूर्याचा स्वार्थ आणि जगाला प्रकाश देणे हा झाला सूर्याचा परार्थ. आत्तापर्यंत मी तुम्हाला चांगल्या प्रकारची माणसं सांगितली बरं का. आता हे ह्याच्यापेक्षा ही वेगळी आहेत. चौथ्या प्रकारची माणसं ही ह्याच्यापेक्षाही वेगळी आहेत. ती फक्त परार्थच साधतात. दुसऱ्याचं भलं करण्यासाठी स्वतः चंदनप्रमाणे दिसतात. त्यांना संत म्हणतात. जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार, जगाच्या कल्याण हो संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकार, देह कष्ट विधी परोपकार, जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवतात. त्यांना संत म्हणतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवतात बरं का. जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसारावर तुळशी पात्र ठेवतात. पहा, सर्व मनुष्य जातीमध्ये संतांची जात ही श्रेष्ठ आहे आणि संतांच्या यादीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं नाव हे अतिशय श्रद्धेने घेतलं जातं बरं का. कारण जगद्गुरु तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे कळस आहे आणि अशा तुकोबारायांनी गुणवंत भक्तिवंत लेकरांच्या आईवडिलांना धन्यता देणं हेच अभंगाचं प्रथम. आपली आई जो असे जागता आपले आहे ता, जो असे जागता आपले आहे ता, जो असे जागता आपले आहे ता, जो असे जागता आपली आई ता, जो असे जगता, आपली आई ता, जो असे जगता, आपली आई ता, जो असे जगता, आपली आई ता, जो असे जगता. आपल्या
म्हणजे ज्या घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो तो जर सात्विक असेल बरं का. आता पहा पहिल्या चरणात हित हा शब्द आलाय. हित कशाला म्हणावं, आपण हित कशाला म्हणतो पहा. एक बाई काल्याच्या कीर्तनाला गेली आणि चोरून बुंद्या घेऊन आली. आता कीर्तन ऐकून काय फायदा झाला का सांगा. तर नाही, तिला राधा अक्का म्हणाली का ग केसरी बुंदे चोरून आणले असती. म्हणाली मला अख्ख्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चोरस लय आवडले आणि महाराज म्हटले होते की जाताना कोणी ना कोणी काय ना काय घेऊन जावा. आपण हित या गोष्टींना म्हणतो पहा. कोणाचं शेण चोरणं, कोणाच्या गौऱ्या चोरणं, कापसाला जायचं आणि वांगे तोडून आणायचं, मिरच्या खुरपायला जायचं आणि मिरच्या तोडून आणायचं. आपण अशा गोष्टींना हित म्हणतो. पण खरं हित कोणतं. हित ते करावे देवाचे चिंतन करून. जी मुलं देवाचं चिंतन करतात, भगवान भक्ती करतात, अशी मुलं धन्य आहेत बरं का. आणि त्यांचे आई वडील देखील धन्य आहेत. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात आपोलिया हिता जो असे जाग्रत धन्य माता पिता तयाची विठ्ठल. पहा ज्या घरामधली मुलं सज्जन असेल तर आई धन्यता त्यांच्या आई वडिलांना मिळते. पहा एकदा काय झालं. विठ्ठल एकनाथ महाराजांनी धन्यता देवी सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता धन्यत्याची माता धन्यत्याचा पिता शब्दीच सांगा माय पापा हो. 1 वाजेपर्यंत थिएटर मध्ये पिक्चर पाहणारा जागा का कीर्तनाला झोपलेला जागा. सांगा खरा जागा कोण. पिक्चर पाहणारा जागा असून झोपलेला म्हणावं बरं का. आणि कीर्तनात झोपलेला असून त्याला जागा म्हणावं. पहा ज्याला भक्तीचा मार्ग सापडला नाही, ज्यांना भगवंताची गोडी सापडली नाही, अशांना संत जागा करण्याचा उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता मना करा पंढरी माता मना करा पंढरी माता भावे चरणी ठेवा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माची
भगवंताचा मार्ग सापडला नाही, ज्यांना भक्तीचा मार्ग सापडला नाही अशांना संत जागा करण्याचं काम करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवित माता सुखविवेता जन्माचिया. ज्या मुलांचे आईवडील धन्य आहेत पहा, ज्या मुलं म्हणजे जी मुलं भगवान भक्ती करतात, सेवा करतात, संत सेवा करतात, मंदिर झाडतात, आईवडिलांची सेवा करतात बरं का, अशा मुलांच्या आईवडिलांना तुकोबाराय धन्य देतात. तेच अभंगाचे दुसरे चरण. कुळी कन्या पुत्र होती जे साथी ग, कुळी कन्या पुत्र होती जे साथी ग, कुळी कन्या पुत्र होती जे साथी ग, कुळी कन्या पुत्र होती जे साथी ग. म्हणजे ज्या कुळामध्ये सज्जन मुलं जन्माला येतात त्या कुळाचा उद्धार होतो तो होतो, पण भगवंताला देखील आनंद होतो. आता प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांचा आनंद भगवंताला व्हावा,
पण यासाठी मुलं चांगली निवडली पाहिजे आणि मुलं चांगली निवडल्यासाठी आईवडिलांनी संस्कार आणि पुण्य या दोन गोष्टी कमवल्या पाहिजेत महाराज. संस्कार आणि पुण्य या दोन गोष्टी कमवल्या पाहिजेत. जिथे संस्कार आणि पुण्य या दोन गोष्टी आहेत ना तिथे मुलं चांगलीच घडत असतात बरं का. असे सुभाषित कारणं सांगतात. सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन मूर्खता उदार वंश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. म्हणजे मुलगा जर सुशील निवडला तर त्याच्या आईचे पुण्य आहे आणि मुलगा चतुर निवडला तर त्याच्या वडिलांचे पुण्य आहे. मुलगा जर चतुर निवडला तर त्याच्या वडिलांचे पुण्य आहे आणि मुलगा जर उदार निवडला ना महाराज तर त्याच्या वंशाचे पुण्य आहे आणि मुलगा भाग्यवान निवडला तर ते त्याच्या स्वतःचे पुण्य आहे. परंतु याच्या उलट जर मुलगा निवडला तर समाजात 4 प्रकारचं पाप एकत्र होतं. तेही सुभाषित कारणे सांगतात. उन्मानदोषेन विठ्ठल मुलगा जर उन्मत्त निघाला तर ते त्याच्या आईचे दोष आहेत आणि मुलगा जर मूर्ख निवडला तर ते त्याच्या वडिलांचे दोष आहे आणि मुलगा जर कंजूस निवडला तर त्याच्या वंशाचे पुण्य आहेत. असं समजायचं की त्याच्या वंशात कोणी उष्ट हाताने कावळा देखील मारला नाही. यांनी लोकांचे लग्न खाल्ले महाराज सप्ते सोडले. ज्यांनी की 10वा सुद्धा सोडला नाही ह्यांच्याकडे वंशाचे पुण्यच नसतात. आणि याच्या पुढे ऐका पहा. मुलगा तर दारिंद्र निघाला तर त्याच्या स्वतःचे दोष असतात. म्हणून विठ्ठल म्हणून संस्कार आणि पुण्य या दोन गोष्टींची फार गरज आहे बरं का. जिथे संस्कार आणि पुण्य एकत्र आलेला महाराज तिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. जिथे संस्कार आणि पुण्य एकत्र आले तिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि जिथे एकच राजा इथे जन्मलो शिवनेरी किल्ल्यावर. राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसला. भगवा झेंडा दिसला. धर्म मानिता जगला माणूस की. पुन्हा जन्म अशी इच्छा शिव भक्ताचा
महाराजांचे चरित्र प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जिजामातांनी इतकी काळजी घेतली, इतक्या बारकाईने काळजी घेतली. महाराज एक कथा सांगते पहा छत्रपती शिवाजी महाराजांची. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बाळरूप होते ना महाराज, त्यावेळेस दरबारामध्ये काहीतरी महत्त्वाचं काम होतं. त्यानिमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ यांनी एका दासीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना सांभाळ करण्यासाठी सांगितलं होतं आणि ते गेले होते. गेल्यानंतर दरबारामध्ये थोडा उशीर झाला बरं का. इकडे बाळरूपातील शिवबा रडू लागले. दासीला सुचे नाही काय करावं असं, पण दासीला देखील एक बाळ होते बरं का. तिने छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दूध पाजू लागली. तेवढ्यातच तिकडनं महासाहेब आले आणि महासाहेब म्हणाले, ए दासी तू हे असं काय करतेस? माझ्या बाळाला स्वराज्य घडवायचं आहे. त्याला एका दासीच्या दुधाची गरज नाही, त्याला एका वाघिणीच्या दुधाची गरज आहे. विठ्ठल महाराज ते दूध उलटी सरसे बाहेर काढलं. इतक्या बारकाईने काळजी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं आज स्वराज्य एवढं उभं केलंय. शून्यातनं एवढं स्वराज्य उभं केलंय. त्यामुळे विजय सारखी तलवार चालून गेला. निर्दया छातीने हिंदुस्थानाचा वध केला. मुठभर मावळे घेऊन हजारो सैन्याचा निपात केला. असा एकच मर्द मराठा छत्रपती शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवबा होऊन गेला. विठ्ठल असा मुलांचा आनंद भगवान परमात्माला देखील वाटतो. यात काय नवल महाराज तुम्हाला देखील वाटतो. पहा दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंद ज्यावेळेस लहान होते ना महाराज, त्यावेळेस एक धर्म परिषद भरली होती बरं का. शिकागो यामध्ये, युरोपमधील शिकागो या धर्म परीक्षा भरली होती. ते स्वतःचे ग्रंथ व्यक्त करण्यासाठी मोठे 60-65 वर्षाचे तरुण मंडळी आलते महाराज. 60-65 वर्षाचे मंडळी आलते आणि त्यात स्वामी विवेकानंद हे लहान होते. प्रत्येकाने आपला ग्रंथाचं सर्व मांडलं महाराज. पण त्या सर्वांची भाषणे झाल्यानंतर स्वामी विवेकानंदाला संधी भेटली आणि शेवट संधी भेटली त्यावेळेस स्वामी विवेकानंद पहिला शब्द म्हणू लागले, माय ब्रदर अँड सिस्टर. माझ्या बंधू आणि भगिनींनो. एकाच वाक्याने अख्ख्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला महाराज. विठ्ठल स्वामी विवेकानंद पुढे बोलू लागले की आता तुम्ही असं सिद्ध केलं की आमचा धर्मग्रंथ ही गीता, ही सर्व वरती ठेवून असं सिद्ध केलं की आमचा धर्मग्रंथ ही गीता सर्व ग्रंथाचा कळस आहे. त्यानंतर एक पळतच माणूस आला आणि उठला आणि तो आपला धर्मग्रंथ गीता ही सर्वात खाली ठेवल्यानंतर पुढं परत स्वामी विवेकानंद म्हणू लागले की आता तुम्ही असं सिद्ध केलंय की आमचा धर्मग्रंथ गीता ही सर्व ग्रंथांचा पाया आहे. अशा एवढ्याच वाक्याने सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि स्वामी विवेकानंदाचा जय जयकार झाला महाराज. अशा मुलांचा आनंद भगवान परमात्म्यालाही वाटतो बरं का. पण आतापर्यंत मी तुम्हाला चांगल्या मुलांचं वर्णन सांगत आले. आता पहा, आजकालची मुलं पाहायला गेली तर मुलगी असावी तर संत जनाबाईंसारखी, संत मीराबाईंसारखी, संत बहिणाबाईंसारखी मुलगी दिसायला कितीही सुंदर असू द्या, पण तिच्या सुंदरतेपेक्षा तिची मनाची सुंदरता ही अति महत्त्वाची आहे बरं का. ती मुलगी आज बाहेर पार्लरमध्ये 4-4 तास घालते तिच्या बाहेर सौंदर्याला. घर धुळीत राहिलं तरी चालेल. आणि अशा वागण्यामुळे महाराज सासू सुनेचं भांडण होतं बरं का. तेवढाच तिचा पती येतो आणि म्हणतो, किती सुंदर दिसतेस तू, किती सुंदर दिसतेस तू. तेवढ्यात त्याची आई म्हणते, अरे गधड्या ती दिसते ना सुंदर, पण तू झालास ना तिचा बंदर. म्हणजे जसा मदारी माकडाला नाचवतो तसं ती तुला नाचते. पहा अशी विचित्र चित्र आज पाहायला मिळतात. असं मी बोलत नाही बरं का, संत तुलसीदासनी वर्णन केलेलं आहे. मग अशी चित्र समाजात पाहायला मिळतात. मुलगी असावी तर माझ्या जनाबाईंसारखी. महाराज एवढी भक्ती केली की त्यांच्या शिव्या देखील अभंग झाल्या. त्यांचं एक नेहमी आपण भजन ऐकत असतो. ओव्या गावोनी स्वरात दासी धनीच्या घरात, ओव्या गावोनी स्वरात दासी धनीच्या घरात, दळण दळी रे सख्यानी हरी आळ चोरीचा माझ्या घरी, आळ चोरीचा माझ्या घरी. असा कर विठ्ठला तू केलास गावा, वार कर तू
विठ्ठला तो बोला मुळा गावकरी पुजारी मला देते सुळा कुठे गेली तुझी जादूगिरी कुठे गेली तुझी जादूगिरी आय चोरीचा जनाबाईंच्या शिव्या तर अभंग झाल्याच, पण महाराज त्यांच्या ओव्या देखील अभंग झाल्या. अशा मुलांचं कौतुक भगवंताला देखील वाटतं. पण आजकालची मुलं पाहायला गेली तर महाराज त्यांचं नाव जरी काढलं तर अंगावर काटा येतो बरं का. त्यांचं नाव जरी काढलं तर अंगावर काटा येतो. अशी विचित्र मुलं पाहायला भेटतात. एका दुपारचं आमच्या एकादशीला कीर्तन असतं बरं का. त्या गावातली एक मावशी आमच्याकडे आली आणि म्हणाली, ताई आमच्या पप्प्यासारखा अख्खा पप्पा कुठल्या गावात सापड नाही बरं का, कुठल्याच गावात सापडणार नाही. मला जर आश्चर्य वाटलं, आता वाटतंच माणसाला नवल. म्हणलं बाई खरंच काय आहे विशेष, बघू तर पाहू. तर ती बाई म्हणाली, आमच्या पप्पा कोणत्याही कामाला पुढं असतो बरं का. कीर्तनाला पुढं, भजनाला पुढं, हरिपाठाला पुढं, चहा देण्यासाठी पुढं, पंक्तीला वाढण्यासाठी पुढं, कोणत्याही कामाला पुढं. म्हणलं मावशी मला पप्पाची भेट घ्यायची आहे. मावशी म्हणाली चला की नाही, ते हाच काय हरिपाठात बसला आहे. महाराज हरिपाठ गेल्यानंतर मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये त्या सभा मंडपात आल्यानंतर हरिपाठ म्हणणारे हरिपाठ म्हणत होते, गायन करणारे गायन करत होते, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवत होते. पण हा पप्प्या जे महाराज हरिपाठ म्हणतात ना महाराज, त्यांच्या पुढे येऊन बसला होता. बरोबर इतक्याच अंतरावर बसला होता, कारण महाराजांचा घसा चालावा म्हणून एक गुळ्याची ढेप ठेवली होती बरं का. त्या गुळ्याच्या ठेपावर असा बोक्यासारखं ध्यान देऊन बसला होता. महाराजांनी एक खडा मागितला तर हा महाराजांना एक खडा द्यायचा, स्वतःच्या तोंडात किती टाकायचा, 2 टाकायचं. महाराजांना एक खडा द्यायचा, स्वतःच्या तोंडात 2 खडे टाकायचं बरं का. शेवटपर्यंत गुळ संपला. शेवटच्या टप्प्यामध्ये गुळ मागितल्यानंतर तो पप्प्या म्हणतो, महाराज गुळ संपला. खाल्ला तर खाल्ला गुळ महाराज, पण हात कुठं पुसतोय, महाराजांच्या धोतराला खाली हात पुसतोय. विठ्ठल विठ्ठल. पण अशा मुलांच्या ठिकाणी संस्काराचा अभाव हा कमी असतो बरं का. अजून एक मुलाचं उदाहरण सांगते पहा. एकादशीला जर दुपारी कीर्तन असायचं बरं का. त्या कीर्तनामध्ये महाराज गेले आणि योगायोगाने त्या गावाचे पाटील कीर्तनासाठी आले होते. पाटील बुवाने आग्रह केला की महाराज आमच्या घरी चहा पिण्यासाठी या. चहा पिण्यासाठी आता महाराजांची इच्छा नव्हती बरं का. महाराज चहा पिण्यासाठी गेले, कारण की पाटलांचा मान हा राखावाच लागतो. महाराज चहा पिण्यासाठी गेल्यानंतर महाराज पुन्हा गेले आणि महाराज गेल्यानंतर महाराजांच्या आणि पाटील बुवाच्या गप्पा रंगल्या बरं का. गप्पा रंगल्यानंतर पाटील बुवा पाटलीन बाईला म्हणतात, पाटलीन आज आपल्या घरी महाराज आले, त्यांच्यासाठी चहा कर. पाटील बाई म्हणली, आलेच घेऊन आले इकडं. पाटील बाई चहा करत होते आणि पाटलांच्या आणि महाराजांच्या गप्पा रंगल्या होत्या. पण रंगाचा त्या गप्पांचा रंग चढला होता, पण त्या रंगाचा बेरंग करण्यासाठी कुठून ते कार्ट उठून आलं पळत आलं आणि त्या सोप्यावर जाऊन बसलं. ते कसं सोप्यावर बसायचं महाराज, त्याला बसायची सुद्धा शिस्त होती. ते बसलं, महाराजवरती फॅनला चक्रा घेऊ लागले. महाराजांनी खाली उतरल्यानंतर चिमट्या काढून पाहतात की काय स्वतः जिवंत का मेलाय हे सुद्धा महाराजांनी पाहिलं बरं का. अशी विचित्र मुलं पाहायला भेटतात. आता महाराजांना जरा चिडचिड होत होती तरी महाराज गप्पा बसले. महाराजांनी त्याला चिमट्या काढलं साईडला केलं बरं का. महाराजांना चिटकून बसला होता, महाराजांनी चिमट्या काढलं साईडला केलं. महाराजांनी चिमट्या काढल्याने ते कुई करायला साईडला झालं तर झालं. महाराजांच्या शेजारी एक पिशवी होती, पैशाची पिशवी होती. महाराज पॅकेट होतं, नारळ होतं, हा पिशवीत जाऊन उचकायला लागला होता. महाराज म्हणाले, ह्यानी जर माझं पॅकेट काढून घेतलं तर मग जायची पंचायतचे बाबा म्हणले. कसं बस त्या पोराचं धोरण शांत केलं. महाराज शांत केल्यानंतर चहा आला होता. महाराज वैतागले होते. महाराज म्हणले चहा प्यायचा आणि पटकन निघून जायचं. चहा पिण्यासाठी पाटलीनबाई आले. आता महाराज वैतागल्याने असताना महाराजांनी अख्खा चहा बशीत ओतला बरं का. बशीत ओतल्यानंतर महाराजांनी सूर केलं की ते फुर करायचं. त्याला आधी सर्दी झाली होती. महाराजांनी चहाची वाफ नाकेत गेली आणि नाकेतून गोळा सटकला आणि हातात येऊन पडला. विठ्ठल चहात येऊन
पडल्यानंतर महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा पी. तू म्हणतो, नाही बाबा मला तुमच्यासोबतच प्यायचा आहे. बाबा म्हणजे नाही तू एकटाच चहा पी बाळा. त्यावेळेस पाटील बुवा म्हणतात, महाराज त्याला सवयच अशी झाली आहे. आता मग महाराज म्हणतात, पाटील बुवा सोन्याचा तुकडा तुमचाच दिसतो. आता सोन्याचा तुकडा म्हटलं पाटलाची 5 फूट छातीवरती आली महाराज. 5 फूट छातीवरती आल्यानंतर पाटील बुवा म्हणले, किती तुकडे आहेत असे? महाराज म्हणले, किती सोन्याचे तुकडे आहे? ते म्हणाले, नाही फक्त 2. फक्त आणि फक्त 2 आहेत. 2 असे आहेत की अख्खा गावाला पागल करून सोडतात. महाराज म्हणले, तेच बरं 2 आहेत तेच बरं. 10 असले तर अख्खं गावच पागल केला असतं. विठ्ठल पाहायला मिळतात महाराज. त्यांच्या ठिकाणी संस्काराचा अभाव हा कमी असतो. आईवडिलांची शिकवण ही कमी असते आणि संस्कार देखील कमी असतात. एक साधक तुकोबाऱ्यांकडे आला आणि म्हणाला, तुकोबारे तुम्ही कशी मुलं सात्विक करता? तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. फक्त माझ्या माग महिला मंडळ भजन म्हणणार बरं का. लास्ट पर्यंत आवाज आला पाहिजे बरं का सगळ्यांचा. फक्त महिला मंडळ म्हणणार. सर्वांनी हात वरती करा. फक्त महिला मंडळ. ज्याला ज्याला भगवंताने सुंदर असा नर देह दिलाय त्यानेच हात वरती करतात. झाले की नाही? 5 मिनिटात 5 मिनिटं नाही 1 सेकंदात सगळ्याचे हात वरती कर. झाले का? नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई हातवर सोपन काका मुक्ताबाई सोपन काका मुक्ताबाई ज्ञानदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई मागच्या बाया बोलत नाही विठ्ठल तुम्ही सर्वांनी आपापल्यासाठी टाळ्या वाजून घ्यायच्या बरं का. कडकडाट टाळ्यांचा आवाज पाहिजे. वाजवा टाळ्या. बघा महिला मंडळाची ताकद. जिथं नाही तिथं. नक्की कीर्तनातच बसलात का नाही? बसलात का नाही कीर्तनात? मग कीर्तनात बसलात चित्त इथं असलं पाहिजे ना. मी जसं म्हणाल आता माझं म्हणण्याचं कर्तव्य तुम्ही पण तसं म्हणलं पाहिजे होतं का. जाऊ दे आता गावातलीच घेते सांभाळून. तुम्ही मला घ्याताल म्हणून विठ्ठल
तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात पहा, जी मुलं गीता आणि भागवताचे श्रवण करतात अशा मुलांचा आनंद भगवान परमात्म्याला देखील होतो. पण जी गीता आपल्याला जगायचं शिकवतो त्या गीतेमध्ये किती श्लोक आहेत हे कोणाला सांगता येईल का? शारकवी मंडळीला तर एकालाही सांगता येणार नाही. पोरांना सांगा, इथं बसलेल्या सांगा, माझ्या समोर बसलेल्या सगळ्यात जणी सांगा, कोणाला येतं का बघू. जी गीता आपल्याला 700 वर्ष जगाला शिकवताना महाराज त्या गीतेत किती श्लोक आहेत ते कोणालाच सांगता येणार नाही बरं का. परंतु आजकालची गाणी पटकन सांगता येतील पोरांना. इथं बसल्यानंतर पटकन येतील. सांगा बरं एखादं गाणं, 2 वर्षाखाली गाजलेला पिक्चर सांगा चला. गणू सांग. आता गाजलेलं सांगा चला. काय म्हणत नाही, आपल्याच गावाचे सांगा. सांगा पटापट बोला, बोलत चला. सांगा गाजलेला पिक्चर. कोण काय तुम्हाला इथं उठून मारणार नाही. सांगा सांगा लवकर, त्याशिवाय पुढेच जाणार नाही. सांगा. सैराट. हा, आरची वर्ष कळतो पण आई बाप कळत नाही बरं का. महाराज ही 2025 ची जात आहे. ह्यांना आरची वर्ष कळतो पण ज्ञानोबा तुकोबा कळत नाही महाराज. ह्यात त्यांचा काय दोष नाही, ह्यात त्यांच्या आई वडिलांचा दोष आहे. विठ्ठल महाराज एकतर एवढी बावळट मुलं आहेत पहा. एकदा आरची लातूरला आली होती. आरची दिसेना म्हणून लाईटीच्या खांबावर जाऊन पोरं बसली. महाराज लाईट नव्हती म्हणून वाचली, नाही तर गेलीच असती. इतकी बावळट पोरं आहेत महाराज. त्यांना आजकालची गाजलेली पिक्चर गाणी पटकन सांगता येतात. परंतु विचारलं तर महाराजांना गाथा जर विचारला ना गाथा, तर यांचा माताच बिघडतो म्हणून गाथा विचारतच नाही. तुम्हाला वाटते का माझं खोटं? आताच तुम्ही पाहिलं की नाही? बोलत चला पाहिलं की नाही? मग अशी मुलं असतात. अशा मुलांच्या ठिकाणी संस्काराचा अभाव कमीच असतो बरं का. जी गीता आपल्याला 700 वर्ष जगायला शिकवते ना त्या गीतेमध्ये 700 श्लोक आहे बरं का. जी गीता आपल्याला जगायला शिकवते ना त्यामध्ये 700 श्लोक आहे. गीता ही जगायला शिकवते माणसाला आणि भागवत कथा ही माणसाला मरावं कसं हे शिकवतं. गीता भागवत गीता ही माणसाला जगावं कसं हे शिकवते आणि भागवत गीता माणसाला मरावं कसं हे शिकवते बरं का. तिला म्हणतात गीता. विठ्ठल पहा, एका गावामध्ये चतुर माणसांनी रात्रीचे भागवत लावले होते बरं का. आणि जे भागवतकार महाराज होते ते महाराज एका दुकानदाराच्या घरी थांबले होते बरं का. ते दुकानदार बाई दररोज भागवताला जायची पण तो माणूस काय यायचा नाही. दुकानदार काय भागवताला यायचा नाही. एक दिवस महाराज म्हणते, दुकानदार बाई दुकानदार का हो येत नाही? त्यावेळेस ती म्हणली, महाराज आज नाही पण उद्या मी नक्कीच भागवत ऐकायला घेऊन येईल महाराज. दुसऱ्या दिवशी भागवताला जात असताना दुकानदार बाई म्हणली, आज तर तुम्ही भागवताला आले नाही ना महाराज. आज तुम्ही भागवताला आले नाही की घरात तुम्ही चुलाच पेटवणार नाही आयुष्यभर. आता दुकानदार बिला महाराज. दुकानदार म्हणला, भागवताला गेलेलं परवडलं बरं का. पुढं दुकानदार म्हणला, तू पुढे चल मी मागणं येतो. गेल्यानंतर कथा सुरू होती. महाराज कथाकार महाराज कथा करत होते आणि वामनराव, त्या दुकानदाराचं नाव वामनराव होतं. हा तिथे गेला आणि कथाकार महाराज म्हणला, आले का वामनराव? वामनराव आले आणि कथाकार महाराज म्हणले, आले का वामनराव? या. वामनराव बसले की महाराज म्हणजे, वामनराव बसले का? बसा. आता वामनराव म्हणले, इथं भागवत सोडून माझंच भागवत चालू आहे. विठ्ठल महाराजांना नवल वाटलं. महाराज वामनराव लगेच उठले. 5-10 मिनिटं बसले उठले. तेव्हा पुन्हा महाराज म्हणले, उठले का वामनराव? उठा. चालले का वामनराव? जावा. चालले का वामनराव? जावा. म्हटल्यानंतर भागवत संपलं महाराज. भागवत संपल्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरी आलं आणि बसलं महाराज. प्रत्येक जण घरी आलं आणि झोपी गेलं. झोपी सुद्धा ते वामनराव बडबडत होता, आले का वामनराव? या. बसले का वामनराव? बसा. उठले का वामनराव? उठन. चालले का वामनराव? जावा. ह्या झोपीत सुद्धा बडबड करत होतं. पण गावाच्या शेजारची माणसं 4 माणसं चोरी करण्यासाठी गावात आले होते. त्यातल्या एका माणसाचं नाव होतं वामनराव. आता हा झोपीत सुद्धा बडबड करायचा महाराज. आणि ती 4 चोरांची चौकरी आली म्हणाली, म्हणजे आली होती दुकानदार चोरी करण्यासाठी. दुकानात चोरी करण्यासाठी आल्यानंतर वामनराव बडबडू लागले, आले का वामनराव? आता चोर वामनरावने ओळखलं की ह्यानी आपल्याला ओळखलं. पण ओळखलं होतं का? महाराज नव्हतं. चोर वामनरावला वाटलं की ह्यानी आता आपल्याला ओळखलं. इथं जर आपण नीट केलं तर हाय, नाही तर उद्या बिना भाड्याच्या खोलीमध्ये भाकण चुका खात राहावं लागेल. विठ्ठल चोर वामनराव बसले बर का.
कसा झोपेतला वामनराव म्हणू लागला, बसले का वामनराव बसा. आता पक्कच काहीतरी हाय म्हटल्यानंतर ह्यांनी काय केलं माहिती का महाराज, 4 जण होते, प्रत्येकाने 25-25 हजार काढले आणि वामनरावच्या खिशात टाकले आणि म्हणाले आमचं नाव काय कोणाला सांगू नका. ते त्यांचे गेले बरं का, त्यांचेच पैसे गेले, ह्यांच्या खिशात टाकले. ते घरी पोचले. महाराज घरी पोचल्यानंतर सकाळ झाली. वामनराव उठले तर काय पाहतात आपला खिसा चक्क जड लागू लागला. तर त्यांच्या बायकोकडे गेले, पाहिलं तर काय 1 लाख रुपये खिशात निघाले. ते म्हणले भागवत ऐकून एवढा फायदा होतो बरं का. भागवत ऐकून 1 लाख रुपये भेटल्यानंतर महाराज हा गेला आणि पत्नीला असं झोडपलं. ती पत्नी म्हणते का हो, तेव्हा झोडपायचं बंद करायला महाराज असं मारलं. ती म्हटली का हो तुम्ही मारता. पुन्हा म्हटला, त्यानंतर म्हटला सगळी हकीकत सांगितली महाराज. त्यावेळेस पहा भागवत ऐकायचा एवढा फायदा आहे. 1 लाख रुपये भेटल्यानंतर तो म्हणाला तुला किती भेटले असेल, तू तर दररोज जाती, मी एकच दिवस गेला गप गुमानं सगळे पैसे काढ. ती म्हणजे मला कसलेच पैसे भेटले नाहीत म्हणली बरं का ती. आता भेटले नव्हते बरं महाराज, पण ह्याचा कसा फायदा झाला, वामनरावचा फायदा झाला आणि त्यांनी बायकोला धुवूनच काढली महाराज. अशी धुवून काढली, अशी बदडून काढली की ती बायको उठून दुसऱ्या दिवशी आजारी पडली. 8 दिवस हातरुणात होती महाराज. भागवत ऐकायचं तर एवढा फायदा होत असेल तर काय ऐकायचं काही नाही ना हरकत. भागवत ऐकायला काय हरकत आहे का, बोलत चला हाय का. तर भागवत ऐकायला काहीच हरकत नाही महाराज. भागवत ऐकून माणसं एवढे चतुर होऊ लागलं. तर पहा भागवत ऐकल्यानंतर माणूस एवढी चतुर होऊ लागलं, त्याला अशी गोडी लागली महाराज. तर दररोज भागवताला जायचं. 7 दिवस तो भागवताला गेल्याशिवाय राहिलं नाही. त्याला वाटलं की पैशाचा लालच आला, आज 1 लाख रुपये भेटले म्हणला उद्या पण भेटेल. त्याला असं वाटत पहिल्या दिवसापासून महाराज 7 दिवस गेले. 7 दिवसात तो दररोज भागवत ऐकायचा. आणि असा फायदा झाला की भागवत ऐकून त्याला भक्ती करण्याची ओढ लागली आणि सवय झाली. आपण देखील सुंदर असं भजन करू. सगळ्यांनी हात वरती करायची बरं का. इथं बसलेल्या सगळेच ज्याला भगवंतांनी सुंदर हात दिले, पुरुष मंडळी महिला मंडळ सगळेच सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी सुंदर असं आपण भजन करू. तुम्हाला पण आळस आलेला दिसतो, जरा करू भजन. विठोबा रखुमाये सांगायची गरज लागली का. सांगण्याच्या आधीच हात खाली आले, पण मी म्हणायच्या आधी कोणी केला का हात वरती. भजन आहे महाराज, देवगाचं भजन आहे, भगवंताचं भजन आहे. ह्याच्यामध्ये काही नसतं महाराज. कोणी हात वरती करू आगर न करू, पण भगवंताने सर्वांना इथं बसलेल्यांपैकी असं कोण आहे का त्याला नरदेह दिला नाही. भगवंताने सर्वांना सुंदर असा नरदेह दिलाय की नाही सांगा. पण तो नरदेहाचा उपयोग आपण कशासाठी करतो. भगवंताने नरदेह आपल्याला कशासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोपाळ.
आपला देह कशासाठी दिला आहे? देवाचं भजन करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजनच करत बसलो होतं, आम्हाला उद्या खायला कोणी भाकरी देणार नाही. परंतु असं म्हणत नाही की मी देवाचं फक्त भजनच करा, भजन करा असं म्हणत नाही. त्याचं नामचिंतन जरी केलं ना महाराज काम करता करता तरी चालतं बरं का. पण करणारा अंतकरणापासून करणारा पाहिजे बरं का. जो नामस्मरण करल तो त्याच्या अंतकरणापासून भावापासून केला पाहिजे बरं का. कारण देव हा भावेचा भुकेला असतो बरं का. त्यामुळे अंतकरणापासून नामस्मरण करा, कामही करा तुम्ही पण देवाचं नामस्मरण. दळिता कांडिता जेविता गवाई दळिता कांडिता दळिता गवाई दळिता कांडिता दळिता गवाई दळिता कांडिता राम वेळा वेळा राम वेळा वेळा राम वेळा वेळा मी गाऊवी ये राम भजन करायला लावले म्हणजे भजन करायचं. पण तसं नाही, 24 तासातले महाराज 5 मिनिटं जरी बाजूला काढले ना आपण देवाचं भजन केलं तरी ते देखील देवाला प्रिय आहे. कारण आपण तसं करत नाही, आपण कामामध्ये करतो बरं का. कामामध्ये देवाचं नामस्मरण करतो. ज्यावेळेस आपल्याला काही काम नसेल, काही नसेल, उगाच बसलोय म्हटलं चला देवाचं नाव घेऊ, तर देव पावत नाही. कारण देव काय बाजारचा भाजीपाला नाही बरं का. मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मला पाव. देवाशान ओ देवाशान पावायचा नाही रे, देव बाबाचा भाजीपाला नाही रे, देव बाबाचा भाजीपाला नाही रे. हे म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशान भेटायचा नाही रे, देवाचा भाजीपाला नाही रे, देवाचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही बरं का. म्हणत नाही भाव आणि करताय नामस्मरण, त्याला काही उपयोग नाही. त्यामुळे अंत करणारे नामस्मरण करा, अंत करणारे नाम
आता हरिक वाट देवा कुळी कळाच्या पुत्र होती जे सतीक कुळी कन्या पुत्र होती जे सतीक कुळी कन्या पुत्र होती जे सतीक कुळी कन्या पुत्र होती तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोपर्यंत अशा मुलांची सेवा घडली, गुणवंत भक्तिवंत मुलांची सेवा घडली, सेवा करणारे आई वडिलांची सेवा घडली. कारण ज्याला आई वडील आहेत त्याला कळत नाही बरं का, ज्याला आई वडील आहेत त्याला आई वडिलांची किंमत कळत नाही बरं का महाराज. पण ज्याला आई वडील नाहीत त्याला जाऊन विचारा, ज्याला बाप नाही ना महाराज त्याला बापाची किंमत विचारा, आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा. मग कळेल घरातल्या प्रत्येक माणसाला किती महत्त्व आहे बरं का. ज्याला नाही त्याला जाऊन विचारा, त्याशिवाय किंमत कळत नाही. कारण जोपर्यंत आपले आई वडील असतात तोपर्यंत आपण त्यांची किंमत करत नाही, पण करायला पाहिजे. कारण आई वडिलांमुळेच तर आज सगळं असतं पहा. आई वडिलांमुळे एकदा का आई वडील गेले तर कोणीच कोणाचं नसतं बरं का, एकदा आई वडील गेले तर कोणीच कोणाचं नसतं. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत, जोपर्यंत आई वडील आहेत प्रत्येकाचे, तोपर्यंत आई वडिलांची नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे सगळे सोय रे बहीण कोणाची भाव कोणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कोणाचे भाव सगळे सोय मेल्यावरती सर्व राहिले नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणीच कोणाचं नसतं ना. आपली आई नाही, आपले मुलं आपले असतात ना, पोरी आपले असतात. कोणीच कोणाचं नसतं. बहिणी सुद्धा आपली नसते महाराज ना, आई सुद्धा आपली नसते. जव चाले मोठा झंडा तव बहिणा म्हणे दादा, तव बहिणा म्हणे दादा, तव बहिणा म्हणे दादा. हे चाले सवंता तव बहिणा म्हणे दादा, कोणीच कोणाचं नसतं महाराज. स्वर्गात जायच्या वेळेस कोण म्हणत नाही मी येऊ का तुझ्यासोबत, नाही. ही म्हणते ना ती म्हणते ना तो म्हणतो, कोणच कोणाचं नसतं. देव सुद्धा कर्म बघूनच वरती घेतो बरं का. एवढं लक्षात ठेवा. एक गोष्ट कीर्तनातनं घेऊन जाताना कर्म चांगले करा आणि पुण्य चांगलं करा महाराज. या दोन्ही गोष्टी कधीही करताना देव कर्म बघूनच वरती घेत असतो. त्याच्यामुळे कर्म करताना ही चांगले करायचे असतात बरं का. कोणाचं वाईट करून स्वतःचं कधीच भलं करायचं नसतं आयुष्यात. कोणाचं वाईट करून दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं भलं आयुष्यात कधीच करायचं नसतं. कारण दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होण्याची अपेक्षा हे कधी करू नका. कारण व्हायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर व्हायचं महाराज. व्हायचं असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर चार चौघात
जगात उभं राहायची ताकद असली पाहिजे महाराज बरं का. त्यामुळे कोणीच कोणाचं नसताना आजकालच्या आई वडिलांची माया दयाळू पाहिली तर बघा नको त्या गोष्टीमध्ये माया असते. लेकरू म्हटलं 10 रुपये दे 20 रुपये दे की देतच राहते. आई तर देत राहते महाराज. बापाकडे मागण्याची एवढी काय ताकद नसते महाराज. कारण की बाप म्हटल्यावर कोणाच बापाकडे मागायला जात नाही, परंतु आईकडे प्रत्येक जण मागायला येतात. आणि आईकडेच ही गोष्ट आहे की आईनेच संस्कार मुलाला लावायला असतात. मुलगा असतो मुलगी असतो त्या दोघांनाही आई वडिलांनी संस्कार लावायला पाहिजे असतात. कारण जास्त असतं म्हणजे ते आईवरचं प्रेम बरं का. आईवर प्रेम जास्त असतं. कारण आईला म्हटलं लेकरू म्हटलं 10 रुपये दे ग आई तर आई लगेच देते. महाराज लेकरू म्हटलं आज मला 10 रुपये दे तरच मी शाळेत जाणार. आई द्यायला लगेच तयार होती. पण बापाला म्हणू शकतं का लेकरू अशा गोष्टी? सांगा बरं. म्हणतं का? अनुभव असेल की पोरं आहेत ना सगळ्यालाच पोरं आहेत मग अनुभव असेल ना थोडा तरी अनुभव असेल. एक ना एक लेकरू सांगा बरं कोणाचं लेकरू बिना मागता पैसे जातं कुठं बी. कधी ना कधी लेकरं मागतच असतात. त्याच्यामुळे लेकरांनी आई वडिलांनी संस्कार त्यांना चांगल्या गोष्टी द्या बरं का. कारण आई वडिलांच्या हातात असतं की कशी मुलं घडवायची आणि कशी नाही. त्यामुळे असे लाड करून काही फायदाचं नाही. कारण असे लाडही करत जाऊ नका. करायचे असतील तर पहा लेकरांच्या आई वडिलांना कधी चांगलं वाटतं महाराज माहिती का. ज्यावेळेस पोरगा आपला मारामारी करून येईल त्यावेळेस चांगलं वाटतं. पण एखाद्या वेळेस असं म्हणणार नाही पोरांच्या शाळेत नंबर आला बाबा चला ह्या परीक्षेत नाही त्या परीक्षेत नंबर आला बाबा पोरगा माझं चांगलं शिकते ह्याला काहीतरी घ्यावं तसं नाही म्हणणार बरं का. तसं तर कोण म्हणतच नाही. पण पोरगा 4 चौघा पोरं असतील बारकी पोरं तर मोठ्या पोरांच्या वरच्यापेक्षा जास्त करू लागलेत बरं का. मोबाईल तर देणं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. पण आता मुलंच मोबाईलशिवाय राहत नाही. कारण का तर प्रत्येक आई वडिलांकडे मोबाईल झाले असतात. प्रत्येक जणांकडे मोबाईल असतात. त्यामुळे प्रत्येक जण मोबाईल पाहतच महाराज. साहजिक आहे बारकी पोरं सुद्धा मोबाईल पाहतात. पण पोरं मोबाईलने बावळट होतात. एवढं बावळट होतात त्यांच्याकडे अभ्यासाकडे लक्ष देणं सुद्धा वेळ नसतो महाराज. आपल्याकडे देवाचं भजन करणं पुरता वेळ नसतो आणि पोरांकडं अभ्यास करणं पुरता वेळ नसतो. काही मुलं अशी असतात ते अभ्यासही करतात परिस्थिती नसताना अभ्यास करतात आणि पुढेही जातात. तसेच मुलं महाराज पुढे जाऊन मोठे होतात बरं का. तशीच मुलं घडत असतात नेहमी. त्यामुळं आई वडिलांनी जगत असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या चांगलं वाढवा आणि उदार अशाच अंत करणारे उदार भावाने देवाची भक्ती करत्यावरच तुकोबारे म्हणतात. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझा देवा पार नाही. त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपली मुलं ही आपल्याच हातात कंट्रोल करायचे असतात बरं का. 4 चौघात मुलगा उलट बोलतं हे सहन करून घ्यायचं नाही. तिथंच 2 काना खाली लावायचे. 4 लोक काही म्हटली तरी चालेल पण पुढे जाऊन आपला पोरगा MBBS होईल बरं का. नक्की ऐका. माझं ऐकल्याने लोकांचं फार भलं होतं बरं का. सांगते तुमच्याच गावातली आहे तसं ऐकतील वाटतं असं बऱ्याचपैकी ऐकतील की त्यांच्या सवय मोडतील बारक्या पोरांच्या. पोहण पाहण्याच्या सगळ्यात पहिली गोष्ट पोहण पाहण्याची सवय मोडा बरं का. कारण की पोरं आजकाल फोन पाहायला खूप लागलेत. 7वी 8वीतच जातात महाराज आणि म्हणतात फोन द्या. 7वी 8वी पास करतात महाराज फोन द्या. पण आधीच्या काळात 12वी जरी जास्त टक्के पाडले ना महाराज 12वीत जरी हे तर आता 7वी 8वीत पाडतात महाराज. तेव्हाच त्यांच्या आई वडील खुश होतात आणि लगेच पोरगा म्हणायला असतं तयार पोरगी म्हणायला असते मला iPhone 14 पाहिजे 15 पाहिजे. बाप लगेच म्हणणार. एक वेळेस बाप नाही म्हणतो बरं का पण आई मी स्वतः घेऊन देते म्हणणार. आई म्हणत असते मी स्वतः माझ्या कष्ट जय
ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती त्यामुळे आता प्रत्येकाने अशी करा आणि पोरांनी पण मार्क कमी पडले म्हणून आई वडिलांसोबत असं करायचं नाही. मार्क चांगले पडले त्याचा फायदा घ्यायचा नाही. महाराज चांगले पडू अगर कमी पडू ह्याचाही कोणी फायदा घ्यायचा नाही. कारण आधीच्या काळात पाहिला गेलं तर महाराज 91% पडलं तरी मोबाईल घ्यायची काय लगेच दुसऱ्या दिवशी निकाल झाला की काही काहींची तर लग्नही लावून देतात. महाराज 12वीचा निकाल आला तर काही काहींची लग्नही लावून देतात. इथपर्यंत आई वडिलांची तयारी असते. पण आपण तशी वेळ आणून द्यायची नाही. आपण स्वतः अभ्यास करायचा आणि असं ठरवायचं की मी माझ्या वडिलांचं आई वडिलांचं नाव स्वतःच्याच हिमतीवर कमेन आणि स्वतःच्याच हिमतीवर जगाला सुद्धा दाखवून देईल की मी किती श्रेष्ठ आहे. माझे आई वडील देखील किती श्रेष्ठ आहेत. त्यामुळे प्रत्येक मुला मुलींनी आदर्श घ्या. पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या नाही ते कोणाचाही घ्या पण चांगला आदर्श घ्या. चांगला घ्या आणि आई वडिलांचं नाव तुम्ही देखील मोठं करा. पहा झालेली सेवा माऊलींच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी. पहा काही चुकीचं माध्यम माझ्या बोलण्याच्या माध्यमातून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा. कारण मी असं काही 3-4 वर्ष झाल्यानंतर कीर्तन करत नाही. माझं पहिला वर्ष झाल्यानंतरपासून मी कीर्तन करते बरं का. आता मला दुसरा वर्ष कंप्लीट झाला आहे. त्यामुळं माझ्या कीर्तनासाठी विशेष उपस्थिती असे लावणे असणारे पुण्यावरनं आलेले. पहा श्री सत्यवान पाटेकर आमच्या पप्पांचे माझ्या वडिलांचे मार्गदर्शक बरं का. आमच्या वडिलांचे मार्गदर्शक व त्यांचे बंधू तेही माझ्या कीर्तनासाठी आज पुण्यावरनं इथं गावापर्यंत आले आहेत. त्यांचेही आभार मानते मी. तसं आमच्या मम्मीचं माहेर ते देखील सगळे उपस्थित आहे. माझी आत्या हसुरीकर तेही देखील सगळे उपस्थित आहेत. त्यांचेही आभार मानते. धानूरकर असतील त्यांचेही आभार मानते. तसं अजून कोणी राहिलं का नाव बिना घ्यायचं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ज्यांनी माझा आवाज लास्ट पर्यंत घेते 1 मिनिट बामणी देखील आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांचेही आभार मानते बरं का. ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला लास्ट पर्यंत त्यांचेही आभार मानते. तसंच माईक सिस्टीमवाले दादा सुंदर प्रकारे जे कीर्तनाला सौंदर्य लागतं ना महाराज तसं आपल्याकडे सौंदर्य सगळंच असतं बरं का. पण जे कीर्तनाला सौंदर्य लागतं जसं की पकवास माझे चुलते ज्यांनी मला हा मार्ग दाखवला ते दोन्ही चुलते आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांचेही मी मनापूर्वक आभार मानते. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कारण ह्या दोन्ही चुलत्यांनीच मला हा मार्ग दाखवला. हा शिकण्याचा मार्ग या दोन्ही चुलत्यांनीच दाखवला म्हणून आज मी इथं उभी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई वडील मला आळंदीला पाठवण्यासाठी तयार झाले. त्यांचेही आभार मानते. आणि माझे गुरुवर्य ज्यांनी मला हे ज्ञान दिलं त्यांचेही आभार मानते. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आजी असणं फार महत्त्वाचं आहे बरं का. आजी आत्या मामा मावशी असणं फार महत्त्वाचं आहे. सर्वात मेन गोष्ट म्हणजे आजी. कारण की आजीला जास्त आनंद होत असतो. नातवाने करू किंवा नातीने करू त्याला जास्त आनंद होत असतो. तशा माझ्या आज्या देखील इथे सगळ्याच उपस्थित आहे. कोणाची नावं घेत नाही असं काही करत नाही. सगळ्या माझ्या आज्या उपस्थित आहेत. माझे आजोबा देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. माझ्या पप्पांचे जिवलग मित्र सर्वच जण असतील. आता नावं घेत काय बसत नाही. सर्वच जिवलग मित्र तेही देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. काही काळांनी सत्कार केले त्यांचेही मी मनापूर्वक आभार मानते. आणि सगळेच मित्र उपस्थित आहेत. तसं मला काय आता लांबवरचं काही दिसत नाही बरं का. जास्त लय वय नाही 8वीतच आहे. 8वीच्या मानाने दिसते बरं का. पण पूर्ण आता अंधार झालेले आहे. तिकडं बसलेल्यांची नावं काय दिसत नाही. माझे मामा मामी देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सगळंच माझे आजोबा निळकंठ धुमाळ ते देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्व इथले माझे धानूरकर ते आजोबा आबा असतील आप्पा असतील त्यांचेही मी आभार मानते. आणि विशेष माझे सगळे चुलते माझ्या कीर्तनासाठी लास्ट पर्यंत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की लास्ट पर्यंत मला कीर्तनाला साथ दिली. आणि सर्व गायनकरी मंडळीच्या सुद्धा एकदा टाळ्या वाजवा बरं. कारण कीर्तनाला लागतं तर काय माहिती का. मेन गोष्ट कीर्तनाला गायन लागतं महाराज. आणि इतकं सुंदर गायन केलं ह्या सर्व गायनाचार्यांनी. गायन सम्राट बरं का. ह्या सर्व मला काही नावं माहीत नाहीत म्हणून सर्वच गायनाचार्य असतील त्यांचेही आभार मानते. त्यांनी सुद्धा मला कीर्तन संपस्तपर्यंत साथ दिली. आणि सर्वात गोष्ट म्हणजे तुम्ही इथं आलात तुमचेही आभार मानते. कारण की मी इथं येऊन काय उपयोग आहे का.
तुम्ही असता तर कीर्तनकार येऊन काय उपयोग नाही. त्यामुळं तुम्ही लास्टपर्यंत माझं कीर्तन ऐकलंच. तुम्हा सर्वच गावकरी समस्तांचे सर्वांचे मी आभार मानते. सरपंच आपल्या गावाचे माझे चुलते ते देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. सरपंच त्यांचेही देखील मी आभार मानते. माझे मामा असतील, सर्वच मामा असतील, त्यांचेही आभार मानते. माझ्या मामाचे मित्र देखील माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानते. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्वात म्हणजे ज्यांनी माझी शूटिंग केली बरं का, सुंदर, त्यांनी पण सुंदर प्रकारे शूटिंग केली, मला साथ दिलं. तुम्ही सर्वांनी साथ दिला. आणि मेन गोष्ट म्हणजे आपले पारावर असणारे बाबा बरं का, दररोज विनय करण्यासाठी विनेकरी असे असणारे दोन्ही आजोबा माझ्या कीर्तनापर्यंत लास्टपर्यंत विना घेऊन बिना कशाचं असे थाटात उभा राहिले. नातीचं कीर्तन या म्हणून बरं का. सगळ्यात जास्त माझ्या आजोबांचे धन्यवाद देते. दोन्ही आजोबा माझे विना घेऊन थांबले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानते. पेटीवादक बाबा असतील त्यांचे आभार मानते. माझे चुलते मृदुंगाचार्य ते आमच्या घरचे आहेत, त्यामुळे त्यांचं नाव घेतलं अगर नाव घेतलं त्यांना काही वाटत नाही. माझ्या दोन्ही चुलतेला त्यांचेही एकदा आभार मानते, पण त्यांचं नाव मी घेणारच होते उगा तसं म्हटलं बरं का, कारण की घरातलं म्हणावं लागतं जरा. त्यांचे सुद्धा आभार मानते. व तुम्हा सर्वच गावकरी समस्त मंडळीचे आभार मानते. माझे 2 तास सगळ्यांनी कीर्तन ऐकलं बरं का, सगळ्यांनी ऐकलं. कोण तिकडं जाऊन बसलं, कोण इकडं, पण सभा मंडपात जेवढी जागा होती तेवढे बसले म्हणून काय पुढचं बोलत नाही. सगळे पुढे जाऊन बसलेत, मागं बसलेत, सगळ्यांचे आभार मानते. आणि सगळेच माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. काही बोलण्याच्या माध्यमातून चुकीचे शब्द आले असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या माऊली ज्ञानोबरांचं आहे, ते तुम्ही जाताना घेऊन जावा. आणि जे काही चुकलं असेल ते मला परत देऊन जावा. आणि अशी एक भावना व्यक्त करते की यापुढेही मला सप्त्यामध्ये कीर्तनाची संधी तुमच्याकडनं प्राप्त होईल बरं का. त्यांचेही तुमच्याकडनंही प्राप्त हो अशी अपेक्षा करते. आता तुम्ही म्हणाल तर स्वतःहूनच संधी मागता, तसं नाही. तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नाही तर नसेल द्यायची तरी काही हरकत नाही, कारण की आपण गावातलेच आहेत. तुम्हीही मला क्षमा करा आणि मीही तुम्हाला क्षमा करते. काही चुकीचं झालं असेल तर झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित करते. माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी, माझ्या आज्यावांच्या चरणी, सगळ्याच गावकरी मंडळीच्या चरणी समर्पित करते. तसंच हरेश्वर भगवानाच्या चरणी पण एकदा समर्पित करते. आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 महाराज मी गावात नव्हते ना माझे आई वडील नव्हते, पण आम्हाला माझ्या चुलत्यांकडनं तो व्हिडिओ आला बरं का, ज्यांनी माझ्या कीर्तनाची दवंडी पोचवली तुमच्यापर्यंत. त्या बाबांचं नाव काही मला माहित नाही, पण त्यांचेही आभार मानते, त्यांचे देखील आभार मानते. धन्यवाद. या ठिकाणी अभंगामध्ये साहेब बघा, धन्य माता पिता तयाची. मुलांच्या संस्कारापेक्षा धन्यता त्यांच्या आईवडिला दिली पाहिजे. अभंगी तसा आणि मोराडीपेक्षा मला त्यांच्या आईवडिला धन्यता दे वाटते आमच्या दिंडीतर्फे, कारण मोराडीचं कीर्तन हे प्रथम आमच्या काळभैरवनाथाच्या दिंडीमध्ये झालं होतं. आणि मला असं विनंती करतो, आमचे दत्ताभाऊ गणपतराव जाधव या काका पानपट्टी तुम्ही बसलाव का, या इकडं. आणि आमच्या दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक भजनाचे आमचे बामणीचे दत्ताभाऊ निले यांना दोघांना विनंती करतो की त्यांनी मुलींच्या वडिलांचा आणि आजोबा बसले दिनकर आबा या दोघांचा सत्कार करावा. आणि चतुराकाकीला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या दोन्ही आज्यांचा सत्कार करावा, नाहीचा सत्कार करावा. या आई चतुराकाकी दत्ताभाऊ आळवानी काका आणि भजनाचे प्रमुख आमच्या दिंडीचे, आमच्या दिंडीतर्फे हा सत्कार होत आहे बरं का. महिलातर्फे आमची आई आणि चतुराकाकी करतील. उठा शारदा काकू आणि वहिनी या पुढे लवकर, वेळ हुलालाय चाल म्हणाला. आणि चाल शेवटची शंकर महाराज शिवकर आणि बामणी. दिलीप पप्पा आहेत का? दिलीप पप्पा जाधव या तुम्ही. आणि ताई आले, ताई दिसले थोडे.